त्यांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे। डॉक्टर महिला ही बनकरच्या घरी वरच्या खोलीमध्ये वास्तव्यासाठी होती। दरम्यान प्रशांत बनकर निर्दोष आहे अशी प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर फलटणमधल्या ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये आम्ही आहोत। प्रशांत बनकर यांच्या वडिलांचं हे घर, प्रशांत बनकर हे स्वतः या प्रकरणामध्ये आरोपी आहेत। इथं जर आपण पाहिलं तर हे घर सध्या पोलिसांनी सील केलेलं आहे। या ठिकाणी या घराला आपल्याला कुलूप दिसतं आहे आणि या घराचा मालक असलेला प्रशांत बनकर हा यामध्ये एक आरोपी म्हणून अटक झालेला आहे। आपल्यासोबत प्रशांत बनकरचा भाऊ आहे। तुमच्याकडे या महिला डॉक्टर कधीपासून राहायला होत्या? साधारण 1 वर्षापासून राहिला होत्या त्या इथे। 1 वर्षापासून राहत होत्या। तुमच्या भावावरती आरोप आहे या महिला डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी हातावरती जे लिहिलंय त्यामध्ये की तुमच्या भावानी खूप त्रास दिला त्यांना। माझा भाऊ तर जास्त करून पुण्याला असतो, तो एकतर घरी कमी येतो, मी पण पुण्यालाच असतो। तर ह्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावं, तपास व्हावा, तपासात पूर्ण निष्पन्न होईल की खरं काय आहे खोटं काय आहे। बस मी एवढंच सांगू शकतो की याचा पूर्ण तपास व्हावा। तुम्ही आई आहात प्रशांतच्या आणि तुम्ही वडील आहात प्रशांतचे। तुमच्या मुलावरती खूप गंभीर आरोप आहे आणि आरोप हा आत्महत्या करणाऱ्या मरणाऱ्या एका व्यक्तीने केलेला आहे की तुमच्या मुलांनी खूप त्रास दिलाय त्या महिला डॉक्टरांना। आमच्या मुलांनी महिला डॉक्टरांना काहीच त्रास दिलेला नाही। मग आरोप का केले त्यांनी? आरोप त्यांनी कसा केला आणि ते हातावर कसं लिहिलं, ती मुद्दाम कुणी लिहिलं का मॅडमने लिहिलं, याचा तपास व्हावा। नाही, पोलीस तर ते तपास करता आहेत, पण हातावरती त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही शंका तुम्हाला आहे का? आम्हाला शंका आहे की आमच्या मुलाचं मॅडमनी नाव घेतलं कसं? त्या भावाप्रमाणे म्हणजे दादा म्हणत होते आमचा मुलगा जास्त इथं राहत नव्हता, शनिवार रविवार आला तर तो त्याच्या रुटीन प्रमाणे त्याला IT असल्यामुळे त्याला जास्त लोड असल्यामुळे त्याचा ती कामानिमित्त ती पुण्याला निघून जायचा। गोपाळ बदने इथं यायचा का? असं कोण बाहेरचं जास्त येतच गोपाळ बदने यायचा इथं? नाही, इथं जास्त कोणी येत पण नव्हतं। कधीच नाही आला गोपाळ बदने? नाही, कोण? गोपाळ बदने, PSI गोपाळ बदने। असं काही आम्ही शेतीवाला असल्यामुळे आम्ही कसं मग तुम्ही बघितलं का गोपाळ बदनेला इथं कधी बघितलं? नाही, मला नावच माहित नाहीत आम्हाला नावच कोण आम्हाला आहे माहित काय। नाही. कोण गोपाळ मधने हे आम्हाला आधीच म्हणजे तुम्ही म्हणता नाही, त्याचा फोटो आता तुम्ही कालपासून बातम्यांमध्ये जो येतोय नाही, तो बघितला का नाही? नाही इथं पाहिला? कधी आम्हाला तर नाही, तो व्यक्ती नाहीच दिसला तुम्हाला इथे? आम्हाला इथं कधीच ती व्यक्ती दिसलेला नाही आणि आम्ही नसताना आला असेल तर आम्हाला काय माहिती। आता या महिला डॉक्टरांनी म्हटलंय की तुमच्या मुलांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला त्यांचा। आमच्या मुलांनी शारीरिक बी स्थळ केलेला नाही आणि मानसिक पण स्थळ केलेला नाही। ही मॅडमनी कसं लिहिलं आणि कसं सांगितलं? तुम्ही कधी शेवटचं बघितलं या महिला डॉक्टरांना? मी त्या सकाळी म्हणजे ज्या घडलं त्याच्या आदल्या दिवशी सकाळी गुरुवारी। दरम्यान आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने केलेल्या आरोपांना मृत महिला डॉक्टरच्या काकांनी प्रत्युत्तर दिलंय। सुसाईड नोटमध्ये त्याचं नाव आहे, याचा अर्थ तो गुन्हेगार आहे।